कथेमध्ये आत्तापर्यंत काय झालं हे जाणून घेण्यासाठी कथेचे आधीचे भाग नक्की ऐक. वळूया आजच्या भागाकडं. दुसऱ्याची बायको भाग 63. मोनिकाला भेटून आल्यावर अंगावर मोरपीस फिरावं तसंच प्रणीतला वाटत होतं. तिच्या सहवासातल्या धुंद क्षणांना सोबत घेऊन प्रणीत घरी पोहोचला. तोपर्यंत नयना घर सोडून गेली होती. श्यामराव प्रणीतला नयना घरी नसण्याबाबत बोलत होते आणि लीलाबाईंनी मात्र पोलिसात तक्रार न देण्याबाबत धास्ती घेतली होती. प्रणीतला मात्र नयना असली काय आणि नसली काय काही फरक पडत नव्हता. तो त्याच्याच धुंदीत होता. दुसरा दिवसही उजाडला. नयना घरी आली नव्हती. श्यामरावांना तेवढी फक्त तिची काळजी वाटत होती. प्रणीत मात्र अगदी बेफिकीरपणे ऑफिसमध्ये निघून गेला होता. श्यामरावांनी आपल्या परीनं नयनाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला होता. संध्याकाळी प्रणीत घरी आला. तोपर्यंत लीलाबाईंनी घराचा अगदी उकिरडा करून ठेवला होता. प्रणीतनं ममता आणि मीनाक्षीला फोन करून घरी बोलावलं, पण दोघीही घरी आल्या नव्हत्या. श्यामराव नयनाच्या बेपत्ता होण्याबाबत प्रणीतला पोलिसात तक्रार देण्यासाठी बोलत असतानाच लीलाबाईंची तब्येत अचानक बिघडली आणि इमर्जन्सीमध्ये त्यांना दवाखान्यात ॲडमिट करावं लागलं. त्यांचा BP अतिशय वाढलेला होता आणि शुगरही वाढलेली होती. लीलाबाईंना दवाखान्यात ॲडमिट केल्यावर प्रणीतनं ममता आणि मीनाक्षीला परत फोन केला. थोड्या वेळात दोघी तिथं हजर झाल्या. का रे, काय झालं आईला? मीनाक्षी प्रणीतला म्हणाली. आता काय विचारतेस? मघाच ये म्हटलं तर आली नाहीस, प्रणीत चिडून म्हणाला. अरे, नाही जमलं यायला. आणि मला सांग, तुझी बायको कुठं खपली? आलीच नाही का महामाया अजून घरी? मीनाक्षी म्हणाली. मला माहीत असतं कुठं गेली तर तिथं जाऊन तिचा सोक्षमोक्ष लावला नसता का? प्रणीत अजून चिडला. ते जाऊ दे, डॉक्टर काय म्हणाले? ममता म्हणाली. BP, शुगर दोन्ही वाढले आहेत आणि सोबतच कशाचा तरी मानसिक धक्का बसला आहे, प्रणीत म्हणाला. हो का रे, म्हणजे वेडी झालीये का आई? ममता म्हणाली. गप गप, काहीही काय बोलतेस? प्रणीत तिच्यावर चिडला. ममता, मीनाक्षी, तुम्हा दोघींपैकी एक जण घरी जाऊन स्वयंपाक पाण्याचं बघा आणि एक जण इथं थांबा, श्यामराव म्हणाले. आम्ही? अहो बाबा, घरी काय सांगणार? ममता म्हणाली. घरी काय सांगणार म्हणजे? अगं, आईला बरं नाही ना तुमच्या? इथं काय मौज मजा करायला थांबवत आहे का? आणि एरवी तुमच्या मनानं आराम करायला येता, खाऊन पिऊन सोबत डब्बे, किराणा, भाजीपाला घेऊन जाता, तेव्हा तुमच्या घरातल्या लोकांना काही वाटत नाही का?
उगी तोंड उघडायला लावू नको मला. शामरावही चिडून म्हणाले. ममता शामरावांसोबत दवाखान्यात थांबली आणि प्रणीत मीनाक्षीला सोडायला घरी गेला. अरे देवा, उकिरडा तरी बरा म्हणायचा. मीनाक्षीनं घरात पाय ठेवताच प्रणीतला म्हटलं, ते पडू दे आता. आधी स्वयंपाकाचं बघ. आईबाबांनी सकाळपासून काही खाल्लं नाहीये. बाबांची तब्येतही खराब होईल नाही तर. प्रणीत तिला म्हणाला. त्यानं मोबाईल खिशातून काढला. मोनिकाचे 2-3 मेसेज येऊन पडले होते. त्यानं नंतर बोलतो म्हणून तिला रिप्लाय केला. मीनाक्षीनं स्वयंपाक करून त्याला डब्बा भरून दिला आणि प्रणीत दवाखान्यात पोहोचला. दुसऱ्या दिवशीही डॉक्टरांनी लीलाबाईंच्या बऱ्याच तपासण्या करायला लावल्या होत्या. प्रणीतनं सकाळीच कंपनीत सिक लीव्हचा मेल पाठवून दिला होता. प्रणीतचा पूर्ण दिवस लीलाबाईंच्या तपासण्या करण्यात गेला. मोनिकासोबत बोलायला त्याला वेळही मिळाला नाही. दिवसेंदिवस लीलाबाईंच्या तब्येतीच्या तक्रारी वाढतच जाऊ लागल्या. घरातलं वातावरण बिघडत जाऊ लागलं. प्रणीतच्या हॉस्पिटल, लॅब, डॉक्टर, रिपोर्ट अशा चक्रा सुरू होत्या. त्यात त्याच्या ऑफिसमध्ये सुट्ट्या पडत होत्या आणि त्याचं मोनिकाकडं दुर्लक्ष होऊ लागलं. मोनिकाचे मेसेज येऊन पडायचे, पण प्रणीत त्याला उशिरा उत्तर द्यायचा. या सगळ्या प्रकारात मोनिका मात्र अतिशय चिडून जात होती. मोनिकाचा राग घालवण्यासाठी एका संध्याकाळी प्रणीत तिला कॉफी शॉपमध्ये घेऊन गेला. त्यानं कॉफी आणि सँडविचची ऑर्डर दिली. किती दिवस झाले असा मोकळा वेळ नाही मिळाला ना? मोनिका प्रणीतला म्हणाली. हो ना, आईची तब्येत चांगली नाही ना. घरातलं सगळं बघावं लागतंय, प्रणीत म्हणाला. हो रे, पण थोडा वेळ काढत जा ना, मोनिका त्याला म्हणाली. हो ग, बघतोय कसं होईल ते. आजकाल ऑफिसच्या कामाकडेही दुर्लक्ष होतंय, प्रणीत म्हणाला. आता ऑफिसचं टेन्शन घेऊ नकोस. घरात तूच करणारा आहेस ना. आईच्या तब्येतीकडं लक्ष दे, मोनिका म्हणाली. हो, थँक्स, प्रणीत तिला म्हणाला. अरे त्यात काय थँक्स, पण मी तुला असं सोडणार नाहीये. इतके दिवस मला भेटला नाहीस, बोलला नाहीस, त्याची शिक्षा तर मी तुला देणारच आहे, मोनिका म्हणाली. शिक्षा? आता काय शिक्षा देणार आहेत मॅडम? प्रणीत म्हणाला. प्रणीत, तुला माहिती, मॉलमध्ये एक नवीन शॉप उघडलं आहे. वेस्टर्न ड्रेसेस खूप भारी आहेत म्हणे तिथं. चल ना, आपण जाऊया. मला शॉपिंग करायची आहे, मोनिका प्रणीतला म्हणाली. जाऊ कधीतरी, प्रणीत तिला म्हणाला. कधीतरी नाही, आजच, आत्ताच, मोनिका हट्टाला पेटली. मोना, थोडं समजून घे. आईच्या तब्येतीमुळं आधीच खूप खर्च होतोय. माझ्याकडं सध्या तेवढे पैसे नाही आहेत वायफळ खर्च करायला. प्रणीत खजील झाला होता.
वायफळ खर्च? म्हणजे तुझ्या आयुष्यातला मी वायफळ खर्च आहे का? मोनिका म्हणाली. तसं नव्हतं मला म्हणायचं, पण खरंच माझ्याकडं सध्या पैसे नाहीयेत. प्रणीत बोलत होता. मोनिका मात्र रागानं तिथून उठली. मोना, ऐक तर. अगं खरंच तसं नव्हतं काही म्हणायचं मला. पैशांची खरंच खूप अडचण आहे. प्रणीत तिला म्हणाला. ह्या कॉफी आणि सँडविचचे पैसे आहेत का? की तेही मला द्यायचेत? मोनिका म्हणाली आणि रागारागानं तिथून निघून गेली. मोनिका, प्रणीतनं तिला थांबवायचा प्रयत्न केला. पण मोनिका थांबली नाही. तेवढ्यात प्रणीतचा फोन वाजला. श्यामरावांचा फोन होता. लीलाबाईंची तब्येत परत खराब झाली होती. प्रणीत घाईत घरी पोहोचला. त्यानं ताबडतोब लीलाबाईंना हॉस्पिटलमध्ये नेलं. एन्झायटीमुळं त्यांचं BP वाढलेलं होतं आणि त्यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आला होता. दुसऱ्या दिवशी प्रणीतनं कंपनीत परत 4-5 दिवसांच्या सुट्ट्यांचा मेल केला. त्यानं मोनिकालाही घरची परिस्थिती सांगायला फोन केला. पण मोनिकानं फोन उचलला नाही. यार, ही मोना पण ना अजिबातच समजून घेत नाही. प्रणीत मनाशीच पुटपुटला. प्रणीत, अरे शोध घे तुझ्या बायकोचा. आम्ही आमचे संसार सोडून इथं माहेरात किती दिवस पडून राहणार? आईची तब्येतही काही ठीक होत नाहीये. एक दिवस मीनाक्षी प्रणीतला म्हणाली. शोध घे म्हणजे? ती काय मला सांगून गेलीये का कुठं जाते ते? आणि कुठं कुठं म्हणून शोधू तिला? इथं घरातलं बघा, हॉस्पिटलचं बघा. माझा सगळा पगार ह्यातच संपत आहे. आता त्या बाईला शोधण्यात वाया घालवायला माझ्याकडं वेळही नाही आणि पैसाही. प्रणीत म्हणाला. मग तूही ऐकून घे. आम्ही इथं जास्त दिवस थांबू शकत नाही. मीनाक्षी त्याला म्हणाली. का? तुमची आई नाहीये का? स्वतःच्या आईचं करायची वेळ आल्यावर तुम्हाला आता तुमचे संसार दिसत आहेत का? प्रणीत तिच्यावर चिडला. मग काय इथंच राहायचं का आम्ही? मीनाक्षी त्याला म्हणाली. हे बघ मीनाक्षी, प्लीज वाद घालू नकोस. काही दिवस तरी थांब, बघू काय होतं ते. प्रणीत काकुळतीला येऊन म्हणाला. दोघी बहिणी नाईलाजानं राहायला तयार झाल्या. लीलाबाईंना थोडं बरं वाटायला लागल्यावर प्रणीत परत ऑफिसमध्ये जायला निघाला. काहीही झालं तरी आज मोनिकाला लग्नासाठी विचारायचंच. मला जशी बायकोची गरज आहे तशीच या घराला सांभाळून घेणाऱ्या एका सुनेची गरज आहे. त्यानं मनाशी पक्क ठरवलं होतं. त्याच विचारात तो ऑफिसमध्ये पोहोचला. पार्किंगमध्ये गाडी पार्क करताना त्याला मोनिका ऑफिसमधल्या संदेशच्या गाडीवरून उतरताना दिसली. मोना, ह्याच्या गाडीवर कस काय आली? कंपनीत यायला काही प्रॉब्लेम होता तर हिनं
मला फोन का नाही केला? प्रणीत विचारातच तिच्या मागं गेला. हाय मोना, प्रणीत तिला बोलायला गेला, पण त्याच्याकडं लक्ष न देता मोनिका तिथून गेली. अजूनही रागावली आहेस का माझ्यावर? प्रणीत तिच्या माग जात तिला विचारत होता. प्रणीत, मला तुझ्यासोबत बोलायचं नाहीये, मोनिका रागात म्हणाली. कंपनीत उगीच चर्चा नको म्हणून प्रणीत शांत राहिला. संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर तो परत मोनिकाला बोलायला गेला, पण मोनिका त्याला काहीच न बोलता परत संदेशच्या गाडीवर बसून निघून गेली. प्रणीतनं मोनिकाला फोन आणि मेसेज केले, पण मोनिका काहीच उत्तर देत नव्हती. काय होईल पुढे? मोनिका आणि प्रणीतमधला वाद मिटेल का? पाहूया पुढच्या भागात. आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.